कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता कसं वाटतंय तुम्हाला? छान छान। डॉक्टर रघुवीर, आपण जे व्यायामाचे प्रकार ठरवले आहेत ना, ते त्यांच्याकडून करून घेऊयात। हे बघा, आता हे त्यांचं दुसरं इंजेक्शन आहे। अजून 2 इंजेक्शन्स बाकी आहेत, एक पुढच्या आठवड्यात, एक त्याच्या पुढच्या आठवड्यात। त्यानंतर 6 महिने काही गरज लागणार नाही। त्यानंतर मग आपण टेस्ट करून ठरवूयात की पुढे काय करायचं काय नाही ते। आता यांच्यात प्रोग्रेस दिसतोय, पण त्या मागच्या गोळ्या पूर्णपणे बंद करून टाका। का असं का? त्या बी गोळ्या चांगल्या डॉक्टरनेच दिलेल्या आहेत। काय ना, आपल्याला जायचंय अमेरिकेत आणि आपण जातोय पाकिस्तानात। एवढं? सॉरी टू से, पण त्यांची आधीची जी ट्रीटमेंट होती ना, ती चूक असं नाही म्हणता येणार, पण चुकीच्या दिशेने होती। पण आता तुम्ही काही काळजी करू नका, आता सगळं ठीक होईल। डॉक्टर, आम्हाला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। थँक्यू। मी अजून काही औषधं लिहून देतो आहे, ती तुम्ही आजपासूनच सुरू करा। थँक्यू। अक्षर, हा हा, बोला, तुम्ही बोला। अक्षर, गुड गुड गुड, प्रयत्न करा तुम्ही। अक्षर, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं ना की व्यायाम करायचा, चालायचं, बोलायचा प्रयत्न करायचा। हे सगळं तुम्ही करत राहा, तुमच्यात लवकर फरक पडेल। तुम्ही पण त्यांच्याकडे लक्ष ठेवा। हो डॉक्टर। म्हणजे काय पूर्ण बरे होणार आहे? हे बघा, 4 इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर डेफिनेटली बरं वाटेल त्यांना। हो, पण व्यायाम, पथ्य आणि औषधं हे मात्र रेग्युलरली झालंच पाहिजे। आणि त्या जुन्या गोळ्या फेकून द्या, विष आहे ते त्यांच्यासाठी। नाही, ती औषधं आम्ही त्यांना देतच नाही डॉक्टर। गुड। जुन्या गोळ्या पूर्णपणे बंद केलेल्या आहेत हे जर आई साहेबांनी कळलं का नाही? अजून कळलेलं नाहीये ना अधिपती। पण जर कळलं तर आपल्याला कल्याण एवढं लक्षात ठेवा, ती 4 इंजेक्शन आपल्याला घेऊन इथं उत्ताना पडायला लागेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।